दीक्षाभूमीला आता या ठिकाणी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या नावाने टुरिझम सर्किट सुरू केला। त्या सर्किटच्या 2 बसेस, काल 2 बसेस आणि आज 2 बसेस या ठिकाणी दीक्षाभूमीवरनं निघाल्या। नागपूरच्या दीक्षाभूमीवरनं तर नाशिकच्या मुक्तभूमीपर्यंत आणि नाशिकच्या मुक्तभूमीपासून तर मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत अशा विविध स्थळावर अशी भेट आज अशी पर्यटन सर्किट जे तयार झालं आहे त्याला आज नागपूरवरनं मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आहे। आम्ही आता काही योजना आम्ही तयार करून शासनाला दिल्या। त्यात आता अनुसूचित जातीच्या घटकाला आपल्याला कल्पना असेल की 30 डिसेंबरला आपण नवीन GR काढला आणि 30 डिसेंबरला अनुसूचित जातीच्या 100% लोकांना आता भविष्यामध्ये इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही अशा पद्धतीची देखील एक योजना आपण या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून पूर्णपणे सोलर रूफटॉप त्या पद्धतीने देत आहोत। आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे प्रेरणास्थान महसूल मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर, राज्यमंत्री आदरणीय आशिष जयस्वाल सर, मायाताई युनाते खासदार महोदया, कलेक्टर सर, CO सर आणि सर्व उपस्थित मान्यवरांना विनम्र अभिवादन करते आणि तुम्हा सर्वांचं सामाजिक न्याय विभागातर्फे हार्दिक स्वागत करते। 14 एप्रिल ही फक्त दिनांक नाही तर ती सुरुवात आहे एका नव्या युगाची, नव्या विचाराची, नव्या क्रांतीची, एका नव्या महामानवाची ज्याने हजारो वर्ष अंधारात खितपत पडलेल्या लोकांना प्रकाश दिला आणि त्यांना जगणं म्हणून शिकवलं। त्या महामानवाच्या जयंतीसाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत। 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा संपूर्ण सप्ताह सामाजिक सप्ताह म्हणून आपण साजरा केलेला आहे। संपूर्ण राज्यभर सामाजिक न्याय विभागाचे विविध प्रोग्राम झालेले आहे आणि आज हा शेवटचा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती हा आता जयंती म्हणून त्याचा समारोप आपण येथे करतोय। खरं सांगायचं म्हणजे सामाजिक न्याय विभागाने यावेळेला 143 कोटी रुपये मंजूर केलेत वाठोळा येथील वसतिगृहासाठी। वसतिगृहामध्ये सर्व मुलं राहिले पाहिजेत आणि शिक्षण घेऊ शकले पाहिजे, कोणीही वंचित राहू नये म्हणून। त्याचप्रमाणे LIT आणि ITI येथील 500 कपॅसिटीचे वसतिगृह मंजूर झालेले आहे। त्याला जवळपास 150 कोटी एवढा निधी पण प्राप्त झालेला आहे। येत्या वर्षामध्ये त्याचं बांधकाम पण सुरू होत आहे। त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे आणि शासनाचे मनपूर्वक अभिनंदन। त्याचप्रमाणे चोखा मेळा जी आता ही बिल्डिंग आपल्या दीक्षाभूमी समोर दिसते, इथे पण 80 कोटी रुपये आलेले आहेत। त्याचं पण काम सुरू झालेलं आहे। 2-3 वर्षामध्ये ती पण आपली बिल्डिंग सुरू होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जो आजच्या दिवसाचा आपला बहुप्रतीक्षित विषय होता, 2016 पासून हा विषय आपला बहुप्रतीक्षित होता, तो म्हणजे ॲट्रॉसिटी अंतर्गत मृत पावलेले जे वारसदार होते त्यांच्या वारसाला नोकरी देण्याचा। आणि हा सर्व विषय मार्गी लावला तो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सर यांच्या मार्गदर्शनामधून या विषयाला खूप जोरदार पाहिलं आणि व्यवस्थित पाहून या विषयाला आज पूर्णत्वास आणलेला आहे। तसेच सामाजिक न्यायमंत्री आमचे विभागाचे सेक्रेटरी या सर्वांनी मिळून याला पूर्णत्वास आणलेला आहे। आणि आज रोजी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 889 ॲट्रॉसिटीमध्ये मृत पावलेल्या लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी आज आपण त्या नोकऱ्या देत आहोत। हे जे आपल्यासमोर दिसतात निळे फेटे बांधलेले हे सगळे तेच वारसदार आहेत ज्यांचे लोक यांच्या घरातला कुणी करता गेलेला आहे, कुणाचा भाऊ गेला, कुणाचे वडील, कुणाची आई गेलेली आहे। आज त्या लोकांना आपण माननीय पालकमंत्री महोदय तसेच माननीय राज्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण नोकरीचं वाटप करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक फक्त नाव नाही, हे एक पूर्ण एक युग आहे। म्हणजे आपण सध्या जो खातो तो घास, प्रत्येक जणाला सन्मानाने घेता येतो तो श्वास, आणि समाजामध्ये एकात्मतेने आणि एकतेने जगण्याचा विश्वास जो दिला तो आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एका महामानवाने, म्हणजे 135 वर्षापूर्वी ज्या महामानवाचा जन्म झाला
जेव्हा त्यांचं कार्य सुरू होतं तेव्हा त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की ते पुढे जाऊन कधी महामानव बनतील. तर त्यांनी फक्त जो संदेश दिला समानतेचा, सामाजिक न्यायाचा, एकात्मतेचा, त्या तत्वांवरती त्यांचे जे अनुयायी जुळत गेले आणि त्यातूनच एका महामानवाचा जन्म झाला. म्हणजे 135 वर्षापूर्वी फक्त एक बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता, पण जे महामानव होते त्यांचा जन्म किंवा महामानव यांची जी उपाधी आहे त्यांना हे आपल्या सर्व अनुयायांमुळे मिळाली आहे. कारण की त्यांनी जे आपल्याला तत्व सांगितलेले आहेत, जे त्रिसूत्री सांगितलेली आहे, सामाजिक न्याय सांगितलेला आहे, बंधुता सांगितलेला आहे, समता सांगितलेला आहे, की समाजामध्ये प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे, कोणावरतीच अन्याय नाही व्हायला पाहिजे आणि वी ऑल आर वन. म्हणजे आपण जन्म घेताना जर आपण एक फक्त इंडिव्हिज्युअल असतो, एक लहान मुलगा असतो, मुलगी असतो, किंवा त्यावेळेस आपल्याला कास्ट, धर्म, जात, पंथ या गोष्टींचं आपल्याला काहीच घेणं देणं नसतं. पण जसं जसं आपण समाजामध्ये वाढत जातो तसं तसं ह्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि ह्या विषमता दिसतात. ह्या विषमतेंना कमी करण्यासाठी ज्या महामानवाने लढा दिला त्या महामानवाच्या स्मृतीस आणि 135व्या जयंतीच्या दिनी मी त्यांना आदराने वंदन करतो. माझं स्वतःचं शिक्षण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी रायगड इथे झालेला आहे. महाडचा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता त्या ठिकाणी मी भरपूर वेळेस व्हिजिट दिलेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझ्या प्रिपरेशनमध्ये किंवा माझ्या पूर्ण जर्नीमध्ये त्यांचं योगदान जे आहे ते अमूल्य आहे. आणि मी भाग्यवान आहे की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही दीक्षाभूमी आहे आणि आपलं नागपूर आहे, त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी मला सेवा करण्याची संधी मिळत आहे. आजचा दिवस अत्यंत मंगल आणि प्रेरणादायी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सामाजिक समता सप्ताहाच्या यशस्वी समारोपानिमित्त आपण सर्वांचे मनापूर्वक स्वागत करतो. दीक्षाभूमी खऱ्या अर्थाने मानवी हक्कांच्या संघर्षाची आणि समतेच्या क्रांतीची कर्मभूमी आहे. याच भूमीतून बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा महामंत्र दिला. ही मूल्य केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा भाग व्हावेत, ह्याच या समता सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या आठवडाभरापासून सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासन म्हणून आमची ही जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी पाहिलेलं समतावादी समाजाच्या स्वप्न आपण सर्वांनी मिळून सत्य करून दाखवावे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ही त्रिसूत्रीवर भर देऊन मागासवर्गीय व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समाजातील उपेक्षित आणि तळागाळातील घटकांपर्यंत भारतीय संविधानातील मूल्य पोहोचवणे हे आमचे उद्देश आहे. शेवटी मी एवढेच सांगेन की बाबासाहेबांचे विचार आपण आपल्याला कृतीत आणून एकमेकाप्रती आदर, सामाजिक एकता आणि संविधानप्रती निष्ठा राखणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मी अभिनंदन करतो. भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या भारत देशामधील बाबासाहेबांनी आपल्यासारख्या, माझ्यासारख्या सर्व समाजाचे वंचित सगळ्या लोकांना समता व स्वतंत्रता, समान न्याय, समान अधिकार त्यांनी दिला. संविधानामध्ये आदिवासींकरिता रिझर्वेशन ठेवलं. म्हणून पहिल्यांदा मी नगरसेवक म्हणून राखीव कोट्यातून इलेक्शन लढली आणि माझा राजकीय प्रवास तिथनं सुरू झाला आणि हळूहळू मी आपलं काम करत गेली. पक्षांनी आज मला देशाच्या सर्वोच्च सभेमध्ये पाठवलं आणि आज जे मी इथे उभी आहे, मी त्या महामानवाच्या बाबासाहेब आंबेडकरांचं कधीच उपकार विसरू शकत नाही. कारण की मी माझ्या जीवनात कधीही विचार केला नव्हता
का मी इथपर्यंत पोहोचेल. आज मला इथं सांगताना एवढंच मी बोलणार की आपण सगळे नागपूर शहराचे सगळे जनतेची माझ्यावर अपेक्षा आहे. मागील 2-3 वर्षापासून आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आणि जे वंचित आहेत त्यांना ज्या बाबी कायद्याने मिळायला पाहिजे, जे देणं आपलं उत्तरदायित्व आहे, त्या सर्व घटकाला न्याय देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आहे. मग आपलं स्वाभिमान शेतजमीन वाटप असो की नोकरी देण्याची प्रक्रिया असो की बाकीच्या सर्व ज्या योजना आहे, या सर्व योजनेचा आपण विविध उपक्रमातून लाभ देत असतो. या जिल्ह्याच्या विकासासाठी जे नागपूरची जिल्हा वार्षिक योजना आहे त्यामध्ये देखील आपण ती 2023ला 123 कोटी होती, 24ला ती 190 कोटी झाली, 183 कोटी झाली. मागच्या वर्षी आपण 190 कोटी केलं आणि यावर्षी सुमारे 195 कोटीची रक्कम आपण सामाजिक न्यायासाठी नागपूर जिल्ह्यासाठी ठेवलेली आहे. आणि माननीय बावनकुळे साहेबांनी आम्ही याचं खूप मायक्रो प्लॅनिंग केलं आणि मायक्रो प्लॅनिंग करून या जिल्ह्यात जेवढे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे त्यामध्ये जे अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये अजूनही गरिबीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, या सर्व योजनेमध्ये बदल करून या सर्व वंचित घटकाला देखील भविष्यामध्ये त्यांना जे लागत असेल ते, कोणी शेतकरी असेल त्याला विहीर लागत असेल तर विहीर, कोणी दिव्यांग असेल त्याला काही साहित्य लागत असेल तर ते, कोणी विधवा महिला असेल तर तिला जी आत्मनिर्भर होण्यासाठी जी मदत लागत असेल तर ते, म्हणजे प्रत्येक माणसाच्या गरजा ओळखून, प्रत्येक कुटुंबाच्या गरजा ओळखून त्या अनुसूचित जातीच्या कुटुंबाला त्यांना ज्या वस्तू अपेक्षित आहे, त्यांना जी सहकार्य अपेक्षित आहे, जी त्यांची गरज आहे, जी त्यांची मागणी आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही आता या निधीचं खूप मायक्रो प्लॅनिंग करून या ठिकाणी वाटप करणार आहोत. आम्ही आता काही योजना आम्ही तयार करून शासनाला दिल्या. त्यात आता अनुसूचित जातीच्या घटकाला आपल्याला कल्पना असेल की 30 डिसेंबरला आपण नवीन GR काढला आणि 30 डिसेंबरला अनुसूचित जातीच्या 100% लोकांना आता भविष्यामध्ये इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही, अशा पद्धतीची देखील एक योजना आपण या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून पूर्णपणे सोलर रूफटॉप त्या पद्धतीने देत आहोत. आणि फक्त एक घटक हा एक छोटंसं एक्झाम्पल आहे, परंतु या निमित्ताने समाजातल्या शाश्वत विकासासाठी आणि त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्तीला जे काही आपल्या शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्याकरता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की माझा समाज हा पुढे गेला पाहिजे, तो समृद्ध झाला पाहिजे, त्याचा अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध सरकारी योजनेमध्ये जे जे आम्हाला करायचं ते करण्याचा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मला विश्वास आहे की जे काही बदल आपल्याला मागील काही वर्षामध्ये दिसत आहे तो अधिक गतीने होईल, अधिक प्रभावीपणे या सर्व योजना आपण या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी करू, एवढं मी या निमित्ताने सांगतो. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना म्हणजे काय कोणाला काही बोलण्याची गरजच नाही. प्रत्येक माणसाचा महामानव बाबासाहेब आंबेडकर ऋण प्रत्येकाच्या मनात आहे. मला देखील या गोष्टीचा अभिमान आहे की माझं शिक्षण लॉचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉमधून झालेलं आहे आणि या सर्व पूर्ण व्यवस्थेमध्ये आज अनुसूचित जातीचे जे काही आपलं राज्य योजना किंवा जिल्हा योजना असेल, या योजनेचं पूर्णपणे मूल्यमापन करून आतापर्यंत फक्त दलित वस्ती सुधार योजना ही आपला सुरू होती, ज्याच्यामध्ये फक्त रस्ते करत होतो, परंतु आता आम्ही या योजनेमध्ये बदल करून त्याला अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा उत्थानाकरता जे जे वस्तू त्यांना ज्या ज्या बाबी त्यांना त्याची गरज आहे ते करण्याच्या दृष्टीने आता आपण रेग्युलर जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आणि अनुसूचित जातीमध्ये आणि अनुसूचित जमातीमध्ये सर्व योजनेचं मूल्यमापन करून ज्या योजना सुरू ठेवायला पाहिजे त्या सुरू ठेवत आहे. ज्या लोकांच्या गरजा त्या नवीन योजना देखील आपण या ठिकाणी रूपांतरित करत आहोत. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षीचा जेव्हा आपला 14 एप्रिलचा जेव्हा कार्यक्रम होईल त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला असेल. त्याची सुरुवात झालेली आहे. एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी आपल्या सामाजिक न्याय विभागाने घेतलेला आहे. मला विश्वास आहे की विकसित भारतचा जो स्वप्न माननीय प्रधानमंत्री महोदयांनी पाहिलेला आहे त्याला सुसंगत विकसित महाराष्ट्र 2047चा जो अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला दिलेला आहे त्याशी सुसंगत हे केव्हा शक्य होईल, जेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा विकास होईल आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल. तो कुठल्या जाती धर्माचा असेल तरी तो पुढे गेला पाहिजे, तरच भारत महासत्ता आणि महाशक्ती होऊ शकेल. ते स्वप्नपूर्तीसाठी आम्हाला सर्वांना मिळून प्रयत्न करायचा आहे. पूर्ण जिल्हा प्रशासन आणि पूर्ण राज्य सरकार आपल्यासोबत ताकदीने उभी आहे आणि प्रभावी निर्णय घेऊन
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्ती हीच त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना खरी जयंतीच्या निमित्ताने एक खरी श्रद्धांजली होईल. दीक्षाभूमीला आता या ठिकाणी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या नावाने टुरिझम सर्किट सुरू केला. त्या सर्किटच्या 2 बसेस, काल 2 बसेस आणि आज 2 बसेस या ठिकाणी दीक्षाभूमीवरनं निघाल्या. नागपूरच्या दीक्षाभूमीवरनं तर नाशिकच्या मुक्तभूमीपर्यंत आणि नाशिकच्या मुक्तभूमीपासून तर मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत अशा विविध स्थळावर अशी भेट आज अशी पर्यटन सर्किट जे तयार झालं आहे त्याला आज नागपूरवरनं मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर आज समाज कल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी आजचा दिवस आपल्या सर्वांकरता ऊर्जा देणारा, आनंद देणारा, आपल्या जीवनामध्ये नवी प्रेरणा देणारा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कार्य करण्याचा दिवस आहे. खरं तर या कार्यक्रमामधील आज जो या ठिकाणी आपण अनेक लाभांचं वाटप करणार आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम करतो आहे. समाजातील वंचित, दुर्बल, उपेक्षित घटकांना खऱ्या अर्थाने सामूहिक प्रयत्नांमधून एक सशक्त कुटुंब बनण्याकरता या ठिकाणी आपण काम करतो आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह जो या ठिकाणी करण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्रभर 8 एप्रिल ते 14 एप्रिल परवा मी अमरावतीमध्ये एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. त्या कार्यक्रमामध्ये तर एक जो USA एक विद्यार्थी आपला गेला शिक्षण शिकायला, त्याला 1,68,00,000 चेक महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण दिला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक मोठी या सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्यायाच्या वतीने सामाजिक न्याय, बंधुता, समता या मूल्याधारित याच्यावर आपण सरकार जे काम करत आहे, आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार ज्या पद्धतीने सामाजिक न्याय घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतात, त्या आधारावरच या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेजी, आमच्या सुनेत्रा पवारजी, या ठिकाणी आपले सामाजिक न्यायमंत्री या ठिकाणी शिरसाटजी यांनी या ठिकाणी अनेक रचना उभ्या केल्या, अनेक योजना उभ्या केल्या, नियोजन केलं, आयोजन केलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 एप्रिल ते 14 एप्रिल या सप्ताहाचा समापन आज होतो आहे. देशातलं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार हे विकसित भारताचा संकल्प करत असताना, देवेंद्र फडणवीसचं सरकार विकसित महाराष्ट्र संकल्प करताना, दोन्ही सरकाराचा संकल्प 2047चा विकसित भारत, डबल इंजिन सरकारचा संकल्प विकसित भारत आणि या विकसित भारताच्या संकल्पाला जोड देण्याकरता आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचा या ठिकाणी जनतेचा सहयोग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण करतो आहे. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी दिलेल्या विचारामुळे आपण या ठिकाणी मी आधीच सांगितलं की सामाजिक न्याय, बंधुता आणि या ठिकाणी समता या मूल्यावर आधारित समाज घडवू शकण्याचा समाज जो घडवू शकतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी जी प्रेरणा आपल्याला दिली, जे आपल्याला शिकवण दिली, त्या शिकवणीच्या माध्यमातूनच आपण या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करू शकतो. प्रधानमंत्री मोदीजी स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीचं संविधान आणि संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प करतात. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्वतः संविधानाला घराघरात पोहोचवण्याकरता संविधान हर घर ही योजना तयार केली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका पोहोचवण्याचा एक मोठा निर्णय घेतला, ज्यातनं समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार, त्यांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी कसं अबाधित राहील याचाही त्या ठिकाणी एक कवच देण्याचं काम या ठिकाणी आपल्या या संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या सरकारने पुढाकार घेतला आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्या जीवनाचा जो मंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित समाजच हा संघर्षाला तयार होतो. ज्या समाजामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये किंवा कुठलाही समाज असो, तो काय एका व्यक्तीपुरता, एका समाजापुरता नाही आहे. हा संदेश संपूर्ण देशातल्या सर्व समाजाकरता, सर्व परिवाराकरता, कुटुंबाकरता आहे की संघटित शक्ती जर असेल
तर जीवनामध्ये कुठल्याही संघर्षाला आपण मात करू शकतो. संघटित परिवार असेल तर परिवाराकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. संघटित समाज असेल तर समाजाला न्याय मिळतो. आणि त्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला खरं तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र आहे आणि विकसित भारताचा सुद्धा जो संकल्प मोदीजींनी केला तो विकसित भारत करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी जी आपल्याला शिकवण दिली, प्रेरणा दिली, कुठल्याही सरकारमध्ये आल्यानंतर पिढी ही अत्यंत उच्च विद्या उभूषित झाली पाहिजे. जेवढी पिढी विद्या उभूषित होईल तेवढा देश सक्षम तयार होतो. सक्षम देश तयार करायचा असेल तर पिढीला प्रचंड ऊर्जेने शिकवा लागेल. शिक्षणाशिवाय जगात काहीच नाही आहे. तुमच्याकडे किती गाडी, घोडा, बंगला, मर्सिडीज कार, जमीन, जायदाद काही असू दे, हे या ठिकाणी आपल्याला पुढे नेऊ शकत नाही. खरं तर शिक्षणच आपल्याला पुढे नेऊ शकतं. हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्वांना प्रेरणा दिली आहे. खरं तर समाजातील अनुसूचित जाती जमाती आता या ठिकाणी बोलल्या, भटक्या विमुक्त जाती, दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याकरता या सप्ताहाचा फार मोठा उपयोग झाला आहे. आणि त्या विविध योजनांची अंमलबजावणी आमच्या सुकेशिनी तेलगोटे या ठिकाणी कुलकर्णी जी आहेत, आमचे समाज कल्याणचे सर्व अधिकाऱ्यांनी केली. मागच्या 8 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्यक्रम राबवले. हे करत असताना या ठिकाणी त्यांनी काही आता मागच्या वर्षी आपण जिल्हाधिकारी या ठिकाणी आहे, मागच्या वर्षी मी आशिष जयस्वालजी, मुख्यमंत्रीजी, नितीन गडकरीजी, आम्ही सर्वांनी DPCच्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका प्रत्येक घरी पोहोचवण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. आणि मला वाटतं की महामुनी आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची रचना चांगल्या पद्धतीने केली. काही परिवार सुटले असतील तर ते परिवार यावर्षी आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका असावी हा संकल्प या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही आहे, तर या पुस्तकाच्या या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार देण्याची भूमिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुहेरी स्वरूपात दिली. एकडे कायदा तयार झाला, कायद्याने देश बांधला, 130 कोटी भारतीयाची लोकशाही प्रचंड प्रगल्भ झाली. आणि दुसरीकडे सामाजिक न्याय, समता, बंधुताचा विचार या संविधानातून आपल्याला दिला आणि समान जगण्याचा अधिकारी आपल्याला मिळाला, व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. म्हणूनच आपण आज संपूर्ण जगातला, संपूर्ण भारतीय, संपूर्ण जगातला सर्व समाजाचा, सर्व धर्माचा भारतीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती उत्सव हा त्या ठिकाणी मानवतो आहे. प्रत्येक व्यक्ती आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना नतमस्तक होतो आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आज या संवेदनशील आणि आपल्या सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्यक्रमासाठी मी चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपल्या या ठिकाणी सुकेशिनी तेलगोटे आणि संपूर्ण आपले टीमला अभिनंदन करतो. खरं तर 31 वारसांना आपण शासकीय नोकरीचे या ठिकाणी आदेश देतो आहे. खरं तर ही शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया जी आहे ही दिलासा, आधार आणि न्याय देणारी प्रक्रिया आहे. जेव्हा मंत्रिमंडळासमोर हा विषय आला तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण हा निर्णय का करतो आहे, कारण शासकीय नोकरी देताना त्या परिवाराला मजबूत करून मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे त्या अधिनियमाअंतर्गत आपण या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. त्यातही या ठिकाणी आपण पुढे जातो आहे. खरं तर मी या ठिकाणी एकच सांगेल की आपण समाजामध्ये वावरत असताना कुठेही आपल्याला अन्याय अत्याचार दिसत असेल त्या ठिकाणी तो आपल्याकरता कलंक आहे. आपल्या नजरेत येणारा प्रत्येक अन्याय अत्याचार जर आपल्याला दिसला तो आपल्याकरता सर्वांकरता एक भूमिका आहे. ती भूमिका आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त स्वीकारली पाहिजे. आपल्यासमोर अन्याय होतो आहे, शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्याला काय शिकवण दिली? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. आणि त्यामुळे अन्याय दिसत असेल, अत्याचार दिसत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी तात्काळ जर तो परिवार रिॲक्ट झाला नाही, व्यक्ती रिॲक्ट झाला नाही, नागरिक रिॲक्ट झाला नाही, तर या ठिकाणी आपण आपल्या जगण्याचा अर्थ काय? आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या निदर्शनामध्ये जर कुठे आपल्याला अन्याय अत्याचार जर दिसला
तो अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष करणे हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना खरी या ठिकाणी जन्मदिनाच्या दिवशी नवी प्रेरणा घेतली आणि त्यातनं आपण समाजाचं काही चांगलं केलं. आजच्या कार्यक्रमात एवढा करताय की आपल्या हातनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं एक कार्य आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी करावं हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षित आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की शासन खंबीरपणे नागपूरमध्ये, विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये पूर्ण खंबीरपणे शासन हे समाजाच्या शेवटच्या मागतीच्या मागे उभा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा घरोघरी पोहोचवण्याकरता शासन काम करत आहे. मी या ठिकाणी संविधानातली आपली सर्व मूल्ये आपल्या जीवनामध्ये उतरवण्याकरता या कार्यक्रमाची रचना आहे. या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून केवळ आज वाचन झालं म्हणून नाही, आज वाचनापुरतंच नाही तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो, आपला परिवार, आपला समाज, हे राष्ट्र कसं पुढे जाऊ शकतं याकरता आपल्या सर्वांना पुढं काम करायचं आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल की आपण आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दिलेल्या संविधानिक मूल्यावर आणि आपल्या सर्वांना पुढं जायचं आहे. खरं तर या ठिकाणी आशिष जयस्वालजी, जिल्हाधिकारी या सर्वांनी मांडला आहे. दीक्षाभूमीच्या विकासाकरता आज 118 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे. या 118 कोटीमध्ये जिल्हाधिकारी मागच्या आपण या ठिकाणी दसरा महोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी आपल्या नागपूरच्या अनेक संघटनांनी या थोडासा नाराजी दर्शवली होती. तातडीनं आपण NMRDAचे कमिशनर मीना आणि आपण बसून एक जो अंतिम आराखडा आता आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आंबेडकरी जनतेच्या ज्या संघटना आहेत त्यांचंही मत घ्यायचं आहे, ट्रस्टचंही मत घ्यायचं आहे आणि सर्वांचं मत घेऊन अंतिम आराखडा तयार करून महिन्याभरामध्ये आपल्याला विकास कामाची सुरुवात करायची आहे. याकरता टास्क आपल्याला तातडीनं घ्यावा लागेल, कारण आता 118 कोटी रुपये येऊन 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्षामध्ये 4 डिझाईन बदलल्या. जे काम सुरू झालं ते काम बंद करावं लागलं. खोल खड्डा पार्किंगचा खोदल्यामुळे स्तूपाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक डेव्हलपमेंट प्लॅन करताना जनतेला काय वाटतं, सामाजिक समता निर्माण करताना कुठल्या प्रकारचे बांधकाम केले गेले पाहिजे, त्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला कसं त्या ठिकाणी धार्मिक स्थळ मजबूत धार्मिक स्थळावर कुठले कुठले कार्य आपण अपेक्षित आहे, या सर्व बाबीचा अंतर्भूत त्या ठिकाणी करून आपण हा आराखडा तयार करावा. म्हणजे आराखडा तयार झाला, फक्त डिझाईन तयार करावं. 118 कोटी रुपये आपल्याकडे येऊन पडलेले आहेत, जमा झालेले आहेत. फक्त आता डिझाईन करून टेंडर काढणे आणि काम चालू करणे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण काम पूर्ण करणे ही या ठिकाणी आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे. हे या ठिकाणी आपण करणार आहोत. एवढंच नाही तर चिचोलीमध्ये आपण आता तिथे मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंटचे कामं हाती घेतलेले आहे. ड्रॅगन पॅलेसला 218 कोटी रुपये त्या ठिकाणी आदरणीय सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मिळाले आहे. एकीकडे आपलं संपूर्ण जिल्हा हे टुरिझम सर्किट होत असताना आपण आता नाशिकला, मुंबईला जोडण्याचं काम आपण आज केलेलं आहे. मी एवढंच सांगेल की सामाजिक न्यायाच्या वतीने, आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी जे आशिष जयस्वालजींनी उल्लेख केला, प्रत्येक वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्याकरता, अमरावती जिल्ह्याकरता, विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता DPCच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या रक्षणाकरता, कार्याकरता खूप मोठं भरीव अनुदान दिलेलं आहे. यावर्षीसुद्धा पालकमंत्री म्हणून मला जवळपास 200 कोटी रुपये खर्च करायचे आहे. निश्चितपणाने समाजाच्या कल्याणाच्या आणि आर्थिक दुर्बल व्यक्तीच्या कल्याणाच्या ज्याच्या काही तुम्हाला वाटत असेल शासन करेलच, पण लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जोपर्यंत कुठल्याही शासकीय योजनेमध्ये तुमचा सहभाग मिळणार नाही तोपर्यंत ती योजना अजून मजबूत होणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला काय असं वाटलं की ही योजना राबवली गेली पाहिजे, ही योजना राबवली गेली पाहिजे, आपल्याही सूचना आम्ही अंतर्भूत करू आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमापर्यंत, पुढच्या वर्षीच्या 14 एप्रिलपर्यंत अजून या ठिकाणी चांगल्या योजनाच्या माध्यमातून समाजाला मजबूत करण्याचं काम करू. मी पुन्हा एकदा 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा सामाजिक सप्ताह अत्यंत उत्कृष्टपणे सामाजिक न्याय विभाग नागपूरने पूर्ण केला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने शासनाची भूमिका पूर्ण केली. शासनाने दिलेला प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी अंतिम करत असताना व्यवस्थितपणे शासनाच्या भूमिकेला लक्षात घेऊन, समाजाच्या हिताला लक्षात घेऊन अपेक्षित कार्य या ठिकाणी केलं. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो.